नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी इयत्तेतील द गोल्डन फिदर ही कथा पाहणार आहोत. द गोल्डन फिदर म्हणजे सोनेरी पंख ही इयत्ता 5वीची कथा आहे. चला तर मग सुरू करूया. वन डे द क्वीन वॉज taking a walk in her garden. One day the queen was taking a walk in her garden. एके दिवशी राणी तिच्या बागेमध्ये फिरत होती, हिंडत होती. When she found a big beautiful golden feather. When she found a big beautiful golden feather. म्हणजे तिला तिथे फिरत असताना एक सोनेरी पंख सापडला. फिदर म्हणजे पंख. ब्युटिफुल गोल्डन फिदर म्हणजे सोनेरी पंख सापडला, असा या लाईनचा अर्थ आहे. नंतर देन शी मेट अ लिटल मॅन. नंतर ती एका छोट्या माणसाला भेटली. ही सेड, इफ यू गिव्ह मी दॅट फिदर. जर तू मला तो पंख दिलास तर आय विल गिव्ह यू 3 बिग डायमंड्स. म्हणजेच मी तुला 3 मोठे हिरे देईन. सॉरी सेड द क्वीन. पण क्वीन त्याला सॉरी म्हणते आणि तो पंख त्याला देत नाही. विल गिव्ह म्हणजे देईन असा अर्थ होतो विल गिव्ह या शब्दाचा. देन शी मेट ॲन ओल्ड वुमन म्हणजे वृद्ध स्त्री. मेट म्हणजे भेटली. देन शी मेट ॲन ओल्ड वुमन. मग ती एका वृद्ध महिलेला भेटली. ओल्ड वुमन काय म्हणते ना, द ओल्ड वुमन सेड. वृद्ध महिला म्हणाली, इफ यू गिव्ह मी दॅट फिदर. जर मला तू तो पंख दिलास. गिव्ह म्हणजे देणे. जर तू मला तो पंख दिलास तर ती काय म्हणते पुढे, आय विल गिव्ह यू अ नेकलेस ऑफ 20 पर्ल. ती वृद्ध महिला म्हणते, आय विल गिव्ह अ नेकलेस ऑफ 21 पर्ल्स. सॉरी सेड द क्वीन. वृद्ध महिला म्हणते, मी तुला 21 मोती असलेला गळ्यातला हार देईन जर तू मला हा पंख दिलास तर. पण क्वीन म्हणजे राणी काय म्हणते त्याला, सॉरी माफ कर, मी हे तुला नाही देऊ शकत असं ती म्हणते. पर्ल्स म्हणजे मोती. PEARLS. पर्ल्स म्हणजे मोत्याचा हार देते असं ती वृद्ध महिला म्हणते. पण राणी तिला तो पंख देत नाही. नेकलेस म्हणजे गळ्यातील हार. देन शी मेड द किंग. द किंग सेड. नंतर ती राजाला भेटते. किंग म्हणजे राजा. इफ यू गिव्ह मी दॅट फिदर. जर तू मला तो पंख दिलास तर आय विल गिव्ह यू 99 गोल्ड कॉइन्स म्हणजे शिक्के. तर मी तुला 99 गोल्ड म्हणजे सोने, 99 सोन्याचे शिक्के देईन, कॉइन देईन. सॉरी सेड द क्वीन. क्वीन राजाला देखील म्हणते माफ करा आणि तो पंख देत नाही. मग ती क्वीन कोणाला भेटते, देन शी मेट द लिटल प्रिन्स. मग ती कोणाला भेटते, राजपुत्राला भेटते, तिच्या मुलाला भेटते. ही सेड. तो काय म्हणतो, ओ मम्मा, अगं आई, व्हॉट अ ब्राईट ब्युटिफुल फेदर. हा किती सुंदर पंख आहे, चमकणारा सोनेरी पंख आहे. मग ती त्याला काय म्हणते, टेक इट माय डिअर. हे घे माझ्या मुला. आणि ती त्याला काय म्हणते, कीप इट सेफ. आणि तो सांभाळून ठेव. बघा या ठिकाणी फक्त मुलगा जो आहे या पंखाबद्दल चांगले उद्गार काढतो आणि त्या पंखाची सराहनीय करतो. फक्त तो मुलगाच त्या पंखाचे कौतुक करतो. बाकी सर्व त्या पंखाचे मूल्य सांगतात. पैशाच्या याच्याने तो पंखाचे मूल्य करतात, पण तो मुलगा त्या पंखाचे कौतुक करतो. म्हणून ती राणी तो पंख आपल्या मुलाला देते आणि म्हणते सांभाळून ठेव. तर हा इयत्ता 5वीचा पाठ आहे द गोल्डन फिदर. तुम्ही हा पाठ एकदा पूर्णपणे मोठ्याने वाचा, एकदा दोनदा वाचा. मग तुम्हाला समजेल आणि तुमच्या बोलण्यातही स्पष्टपणे येईल. या पाठाचे शब्दार्थ जे आहेत ते या व्हिडिओच्या शेवटी आहेत. ते शब्द तुम्ही लिहून काढा आणि पाठ करा. आपण असाच एक धडा घेऊन पुन्हा भेटूया.
आता तर तर द गोल्डन फिगर हा एक इयत्ता 5वीतील पाठ आहे. या धड्याची मुख्य शिकवण आहे, प्रेम हे सोने, हिरे किंवा मोत्यापेक्षा पण जास्त मौल्यवान असते. म्हणूनच राणी तो हार आपल्या मुलाला देते, इतर कोणालाही देत नाही. ना ती त्या छोट्या माणसाला देते, ना वृद्ध महिलाला देते, ना की राजाला पण देते. कोणालाच तो पंख देत नाही, ती आपल्या मुलालाच पंख देते. यावरून आपल्याला असं कळतं की प्रेम हे सोने, हिरे किंवा मोत्यापेक्षा जास्त मौल्यवान असते. धन्यवाद. आता आपण या धड्यातील शब्दांचे अर्थ पाहणार आहोत. हे शब्द तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून काढा आणि पाठ करा. येथे शब्द व त्याचे मराठीत अर्थ दिलेले आहेत.